हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. तर अशा वेळेची सुरुवात आहे सकाळ सकाळ 9:30 वाजता. मी उठलो आहे, तोंड बिन धुतलं आहे. आता नाश्त्यामध्ये आहेत, अरे हे काढू द्या. नाश्त्यामध्ये आहेत रात्रीचे वडापाव. आता वडापाव खायचे नाश्त्यामध्ये तुम्हाला मी दाखवतो. तर वडापाव कुठे, वडापाव बहुतेक थांबा बरं, इथं असतील वडापाव, तुम्हाला दाखवतो. ह्याच्यात असतील वडापाव, हां ह्याच्यातच आहेत. तर वडापावसाठी ताट घ्यायला लागेल. पॅटीस पण आहे बरं का, त्यात एक पॅटीस होतं मी बघितलेलं, वडापाव पॅटीस सकाळ सकाळ. आता काय सकाळ सकाळ मला आवडतं म्हणून मी खातो बरं का. जास्त मी खात नाही, जास्त मम्मी बनवीत पण नाही, जास्त मी बाहेर जाऊन पण खात नाही. पण घरी बनवलं ना कधी कधी खातो, कारण की मला खूप आवडतं. आता मी घेतोय 2 पाव, एक पॅटीस बघूता आपण खाऊता कसा लागतो बघूता, आणि 2 वडे. एवढं आपण घेतलेलं आहे खायला सकाळ सकाळ. आता मी खातो. तुम्हाला तर मी जसं रात्री सांगितलेलं आहे की चव कशी आहे वडापावची आणि पॅटीसची, तुम्हाला मी रात्री सांगितलेलं. आता सकाळी पण खायला तेच आहे. चला मी खातो. असं तर सगळं, आज तर रविवार आहे त्याच्यामुळे आज सगळं निवांत आहे. मी पण आज लेटच उठलो. तसं मी रोजच लेट उठतो, पण आज जरा जास्त नाही. आज मी तसं लवकर उठलो म्हणलं तर, पण तरी रविवार आहे, आजचा दिवस काय निवांत आहे एकदम. आता वडापाव आहे, वडापाव खातो, नंतर भेटतो. बाय बाय. काहीच मी आता नारायणगाव चालतो, तर गावामध्ये आलतो. तुम्हाला दाखवतो गावात कसं आहे, एस टी स्टँड दाखवतो तुम्हाला. ते होऊ शकतं इकडं नारायणगावचं बस स्टँड आहे इकडं वरती त्या साईडला. काही दुपारनंतर मी उठलो, म्हणजे मी झोपलेलो, त्यानंतर मी उठलो आणि आपलं टी व्हीला रिचार्ज टाकलेला. काल टी व्ही बघत बसलो, तारक मेहता लागलेला. त्यानंतर वडापाव खाल्लं, डबल झोपून घेतलं. आता किती 4 वाजता उठलो आहे, आणि आता मी डबल गावात चाललो आहे, बस स्टँडवरती गावात चाललो आहे. तुम्हाला दाखवतो तिथं गेल्यावरती. तिथे गेल्यावर काय बस स्टँडच आहे, पण तरी काहीतरी दाखवायचं बघा आपलं. काहीच मी आता घरी आलो आहे. म्हणजे मी गावात गेलो तर मग तुम्हाला मी दाखवलं नाही, कारण तिथं कोण आहे, एस टी स्टँडवरती खूप सारे लोक होते. म्हणजे खूप सारे, म्हणजे असं पण नाही की माझ्या आजूबाजूला, म्हणजे असे माझ्या समोरच होते. खूप सारे लोक होते, मी तुम्हाला दाखवलं. आणि तिथे खूप अशी गर्दी पण होती, काय बघण्यासारखं नव्हतं. पण आता मी घरी आलो आहे. मी आता सवसन झाली, म्हणलं आता सवसानला पण चहा बिस्किट खाल्लं पाहिजे. पण आपल्याकडं बिस्किट नाही, पण आपण खाणार आहोत चहा आणि चपाती. तर मी दाखवतो तुम्हाला चहा आणि चपाती. आता चहा सध्या गरम होते, आता चहा चपाती खाणार आहे, तुम्हाला दाखवतो. काय बघा, चहा चपाती आली, म्हणजे आत्याने चहा बनवलेला, मग चपाती दिली इथं बघू शकता. आता दिसते का, दिसते ना, बघू शकता चहा चपाती. आता चहा चपाती खाणार आहे आता, कारण कसं मी दुपारी काय खाल्लेलं मी, दुपारी पण मी रात्रीची वडापाव खाल्लेले दुपारी पण. आता चहा चपाती बघा, चहा चपाती किती भारी आहे बघा. गावाकडे असं चहा चपातीच खातात जास्त करून, मी पण खातो. हा काय भारी, तुम्ही गावात जा, चहा चपाती लय भारी असते खाण्यासाठी म्हणजे बिस्किटापेक्षा चांगली असते चहा चपाती माझ्या अंदाजे, कारण की मला खूप आवडतं. हॅलो गाईज, आता तुम्ही बघू शकता सांगोळतात, म्हणजे दिवस मावळला आता सध्या. हे खूप भारी वातावरण, भारी म्हणजे दिवस जेव्हा असं मावळलेलं होतं तेव्हा वातावरण चांगलंच होतं, म्हणजे असं थंड चांगलं. तुम्हाला मी ना टेरेसवर जाऊन दाखवतो कसं वातावरण झालं आता सध्याचं. म्हणजे वातावरण असं म्हणजे नॉर्मल असतं, जसं रोज असतं तसं, पण ते कसं थंडीमध्ये जरा थंडी थोडं गुलाबी टाईप वातावरण होतं ना, ते मी दाखवतो तुम्हाला. मी आता बघू शकता, एकच मिनटं पटकन जातो जरा. बघू शकता किती भारी, मतलब म्हणजे किती भारी वातावरण झालेलं आहे बा, गुलाबी गुलाबी पार. सगळीकडं असं व्हिडिओ महिने दिसत नसून गुलाबी गुलाबी, पण असं सगळीकडं गुलाबी वातावरण झालेले, खूप भारी वातावरण झालेले.
गुलाबी थंडी थंडी आता थंडी मी असं म्हणजे टोपी घालून ठेवली कसं मला कान दुखतो ना म्हणून मी टोपी घालून ठेवलेली आणि मी केस पण पारले बारीक कापलेत म्हणून एक मी टोपी घातलेली आणि कसं मोठे केस असते ना मी टोपी घातली नसती. खूप भारी वातावरण झालेलं आहे असं सगळीकडे थंडगार वातावरण झालेले. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करतो. आय होप यू लाईक इट. थँक यू फॉर वॉचिंग. बाय बाय.